अक्कलकोवा शहरातील लोहार गल्ली या ठिकाणी असलेले नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ गेल्या 90 वर्षाची परंपरा या ठिकाणी ती निभवत आहे। गेल्या 90 वर्षापासून ही अखंड परंपरा विविध आदिवासी कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयापासून तर लोहार गल्लीपर्यंत आज जवळजवळ 90 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यात आलेला आहे। अल्पशा प्रमाणात गुलालाची उधळण करणे व डीजे विरहित वाजंत्री परंपरागत लावणे व त्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करणे गणेश मंडळाच्या सदस्यांनी आजही ही परंपरा राखून ठेवलेली आहे। नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाने या अगोदर देखील लिंबू चमचा स्पर्धा घेणे, रक्तदान शिबिर, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवणे, समाजाला प्रबोधनात्मक आरास आकारणे अशा विविध प्रकारचे आरास साकारून समाजासमोर प्रबोधनाचे कार्य केलेले आहे। आज आपण त्यांच्या केल्याच्या कार्याचा आढावा जनतेसमोर व गणेश भक्तांसमोर ठेवणार आहोत। नमस्कार, आपले नाव व आपल्या श्री गणेश मंडळाचे नाव व पदाधिकाऱ्यांनी आपला परिचय या ठिकाणी द्यावयाचे आहे। मी रोहित विश्वासराव मराठे, नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाचे सदस्य, हे आमचे अध्यक्ष अश्विन सोनार। नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ अक्कलकोवा परंपरा 90 ते 100 वर्षाची आहे। सोसायटी अक्कलकोवा ते लोहार गल्ली हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो। आम्ही मंडळातर्फे धार्मिक कार्यक्रम राबवत असतो, त्यात सुंदरकांड, भंडारा, चित्रकला स्पर्धा, निंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची असे इतर बरेचसे आम्ही स्पर्धा राबवित असतो। आपल्या मंडळामार्फत लोकमान्य टिळकांनी दिलेल्या श्री गणेश उत्सवाच्या संकल्पनेनुसार आपण कोणता निर्णय व कोणकोणत्या स्पर्धा या ठिकाणी राबवित असतात? लोकमान्य टिळक यांनी दिलेल्या संदेशातून आम्ही सामूहिक एकोप्यासाठी गणेश मंडळाची स्थापना करतो आणि पर्यावरण पूरक असे गुलाल कमी वापरणे, पारंपरिक वाद्य वापरणे, डीजे न वापरणे हे आम्ही पाळतो। मी दर्शन मराठे, या मंडळाचा युवक सदस्य। लोकमान्य टिळकांनी जो दिलेला आहे संदेश तो आम्ही अनुकरण करून पर्यावरणाला हानी न होता आम्ही डीजेचा वापर न करता गुलालचा वापर करीत आहोत आणि दरवर्षीप्रमाणे नवयुवक सार्वजनिक गणेश मित्र मंडळ पारंपरिक वाद्य आणि सांस्कृतिक प्रमाणे आम्ही या सादर करीत आहोत, उत्सवाला आनंदाने साजर करीत आहोत।